संपूर्ण परिपूर्णता मिळवणे शक्य आहे का? याचे उत्तर देणे खरे तर अवघड आहे, मात्र आपण सातत्याने स्वतःला असीमपणे सुधारत राहू शकतो. कारण जतन केलेले ध्येय प्राप्त करण्यासाठी, गंतव्यस्थानाला पोहोचण्यासाठी, जर तुम्हाला मार्गदर्शनाची गरज असेल, म्हणजे असे समजा की तुम्ही एका नवीन ठिकाणी राहणाऱ्या मित्राला भेटायला आलात आणि त्या शहरात तुम्ही हरवलात. तुम्ही तुमच्या मित्राला त्याच्याकडे कसे पोहोचायचे हे विचारण्यासाठी सारखे फोन करत आहात. तेव्हा तो तुम्हाला विचारतो की तू कोठे आहेस ते मला सांग, म्हणजे मी तुला माझ्याकडे कसे पोहोचायचे ते सांगू शकेन. मग तुम्ही आजूबाजूला पाहता आणि सांगता की मी इथे आहे, या चौकात अमुक उपहारगृहासमोर आहे. तर आपल्याला याची पुसटशी तरी कल्पना असणे गरजेचे आहे की आता आपण कोठे आहोत आणि आपल्याला कोठे जायचे आहे. आताच्या स्थितीत आपल्यालाही सहन न होणारे सकारात्मक आणि नकारात्मक पैलू आपण ओळखतो का? आणि तरीही मी परिवर्तन, जनुकीय बदलांची अपेक्षा करतो आहे. अगदी हा कोविड विषाणूसारखी साधी गोष्ट ज्यामध्ये डीएनएच्या फक्त 2 पट्ट्या आहेत, अगदी सूक्ष्म, कदाचित अगदी परिष्कृत, आणि तो हळूहळू संपूर्ण मानवतेला, शास्त्रज्ञांच्या सर्व शस्त्रांना हरवतो आहे. तुम्ही विषाणूच्या एका जातीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करता, तेव्हा दुसऱ्यात जनुकीय बदल होतो. तुम्ही दुसऱ्यावर हल्ला करता, तितक्यात तिसऱ्यात जनुकीय बदल होतो. शास्त्रज्ञांनी शोधलेले किती जनुकीय बदल आपल्याकडे आहेत देव जाणे. अगदी अलीकडचा आहे ओमिक्रॉन. मला आश्चर्य वाटते की अजून एक फ्रान्समध्ये दिसलेला 46वा नवीन जनुकीय बदल मी पाहतो आहे, जो या ओमिक्रॉनपेक्षा जास्त विषाणूजन्य आहे. तो वेगाने पसरतो. तर जर केवळ डीएनएच्या 2 पट्ट्या असलेला कोविड विषाणू, अगदी साधी संरचना असलेला, इतका आव्हानात्मक असू शकतो, तर मला असे वाटते की आपण जास्त जटिल प्राणी आहोत आणि जोपर्यंत आपण अपरिवर्तनीय होत नाही तोपर्यंत आपल्यामध्ये अनेक बदल घडवून आणण्यासाठी विषाणूपेक्षा आपल्यात अधिक क्षमता आहे. जसे गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, आपण सातत्य असणाऱ्या एका अवस्थेला पोहोचतो जिथे तुम्ही कोणत्याही बदलाची अपेक्षा करत नाही, कारण तुम्ही पूर्णत्व मिळवले आहे. आणि हेच आपल्या जीवनाचे ध्येय आहे. असे संपूर्ण पूर्णत्व मिळवणे शक्य आहे का? उत्तर द्यायला हा प्रश्न अवघड आहे, मात्र आपण सातत्याने, असीमित, अनंत अशा सुधारणा स्वतःमध्ये करत राहू शकतो, कारण आपण म्हणतो की परमेश्वर सुद्धा अनंत स्वरूप आहे. त्यामुळे स्थिर असे काही नाही, अगदी ईश्वरीय अवस्थेत सुद्धा, की हे ईश्वराचे अंतिम स्थान आहे किंवा हे ईश्वराचे अंतिम रूप आहे. कारण जसे आपण बदलतो तसेच तो पण बदलतो. हे सर्व चेतनेबाबत आहे. आणि मला असे वाटते की आज शास्त्रज्ञ चेतना म्हणजे काय हे समजून घेताना कधी नव्हे इतके अधिक चक्रावून गेले आहे. एक काळ होता रामायणात, महाभारतात नाही, पण विशेषतः रामायणात आणि वशिष्ठांच्या योगसंहितासारखे महान ग्रंथ आपण बघतो. जेव्हा आपण त्या प्रकरणांचे वाचन करतो तेव्हा आपल्याला उपलब्ध असलेल्या वर्तमान चेतनेच्या साह्याने ते इतक्या बारीक-सारीक तपशिलात कसे काय जाऊ शकले याचे आपल्याला आश्चर्य वाटते. पराचेतना काय आहे? अवचेतना काय आहे? स्वप्नावस्था काय आहे? देवदूत स्थिती काय आहे? पशु अवस्था काय आहे? पाषाणाच्या चेतनेची अवस्था काय आहे? वनस्पतींच्या चेतनेचे स्तर काय आहेत? या सर्वांबाबत त्यांनी विस्ताराने चर्चा केली आहे. त्याप्रमाणे साधारणपणे त्याच कालखंडात राजा जनक आणि अष्टवक्र यांच्यातील संवाद आहे. आपण जेव्हा ते संकलन अष्टवक्र गीता वाचतो तेव्हा आपण पाहतो की चेतनेविषयी तेथे अतिशय तपशीलवार चर्चा केली आहे.
जेव्हा आपण रामायणातील काही श्लोक पाहतो, वनवासात असताना सीतामाई, भगवान राम आणि लक्ष्मण त्यांच्यात झालेले संवाद पाहतो, हे सगळेजण चेतना या विषयावरच चर्चा करत आहेत. आणि मला असे वाटते की विशेषतः लक्ष्मणगीतेमध्ये याचे संकलन आहे. त्या कालखंडातील साहित्य आपण वाचतो तेव्हा एका अर्थाने ऐतिहासिकदृष्ट्या तुम्ही म्हणू शकता की चेतनेबद्दल बोलणे ही एक फॅशन होती. लोक चेतनेविषयी बोलायचे. आज आपण कपडे, दागिने अशा अनेक बाह्य गोष्टींच्या फॅशनबाबत बोलतो. मात्र त्या काळात आंतरिक चेतनेचे स्तर, आपले चित्त, आपले चैतन्य हाच मुख्य विषय होता. आणि आपल्या प्रयत्नांनी आपल्यात जर काही सकारात्मक बदल होऊ शकलाच तर योगाचा अभ्यास आपल्या चेतनेमध्ये बदल घडवू शकतो. हाच एकमात्र उद्देश आहे असे मला वाटते.